तेही मला काही माहित नाही, काय असले काही संस्कारच कधी मनावर नव्हते किंवा काय ऐकण्यातही नव्हतं की हे चर्मचक्षु काय, तो अंध नाही काय, हे कसं सगळं विपरीत जगा वेगळ्या गोष्टी सांगायत तेच संत असतात. म्हणून ते काय बोलतात हे मला कळलं नाही. तेव्हा महाराज म्हणाले, बाई या नवद्वारापैकी या 2 खिडक्या फक्त बंद झालेल्या आहेत. घर वेगळं, घरात राहणार वेगळं, देव वेगळा, देऊळ वेगळं. आपलं चैतन्य तसंच आहे. मगाशी पण महाराज म्हणत होते की ह्या घराचा फोटो म्हणजे माझा फोटो नाही, हा घराचा मालक त्याचा फोटो निघत नाही. त्या असं महाराज काहीतरी विपरीत बोलतात, आपल्याला पटकन लक्षात येते की ते काय बोलतात. परंतु महाराजांच्याकडे मी महाराज मला म्हणाले येत जा. जशी मी महाराजांच्याकडे येत राहिले, जसं त्यांच्या मुखाचं श्रवण करत राहिले, तसं मला कळून चुकलं की त्यांची जी दृष्टी आहे ती ह्या दृष्ट्याच्या पलीकडे जाणं, जे सगळ्यांचं अधिष्ठान आहे, जे जे सगळं ठिकाणी व्यापलेलं आहे. विता नाही खावं, ब्रह्माविना ओस स्थळ नाही, अशी जी वस्तू आहे ती मुंगीच्या पायामध्ये सुद्धा आहे. आणि ती आपल्यामध्ये नाही का, परंतु आपल्याला त्याची जाणीवच नाही. संत मात्र त्या वस्तूकडेच फक्त त्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि ते आपल्याला त्यांच्याशी समोर झालं शरणागती पत्करल्याशिवाय कळणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा मी महाराजांच्याकडे गेले तेव्हा एक दिवशी ते मला म्हणाले की बाई माझं बोट कापलं म्हणजे मी कापलं म्हणतेस का, माझा डोळा गेला म्हणजे मी गेलं म्हणतेस का, किंवा माझा पाय मोडला म्हणजे मी मोडले म्हणत नाही. तर माझं म्हणणारं त्याच्यामध्ये कोण आहे की माझा डोळा, माझा हात, माझा पाय, हे माझं म्हणणारं कोण आहे त्याला ओळख. कारण माझा देह असं ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा त्या देहापेक्षा मी वेगळी असते. माझं घड्याळ म्हणते त्यावेळेला मी म्हणजे घड्याळ असत नाही, त्या घड्याळापेक्षा मी कोणीतरी वेगळी असते. तसं माझा देह असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु आपण मी कोण हे मात्र जाणत नसतं. तेव्हा ती ओळख आपल्याला सद्गुरूच करून देत असतात. आणि असं महाराजांच्याकडे जात राहिल्यानंतर एक दिवशी मला महाराज म्हणाले की बाई मी स्त्री, मी पुरुष, मी हिंदू, मी मुसलमान, मी लिंगायत, मी ख्रिश्चन, असं सगळ्यामध्ये मी म्हणणारं कोण आहे त्याला ओळख. असं जसं महाराज सांगत गेले तसं तसं त्यांचं श्रवण म्हणून चिंतनाने मला एकदा वाटायला लागलं की खरंच या देहामध्ये मी म्हणणारं कोण आहे. या आपल्या जर देहामध्ये सगळे आपली इंद्रिय असतात, सगळं आपल्याला वाचा असते, सगळं असतं, परंतु त्याचं कोण अधिष्ठान हे आपण जाणत नाही. एखादं प्रेत जर असेल तर त्याला सुद्धा डोळे, कान, नाक सगळं असतं, परंतु त्याला वाचा जरी असली तरी प्रेत मी म्हणू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते चैतन्य असेल तर ते चैतन्यच मी म्हणू शकतो. म्हणून ते मी हे चैतन्यालाच नाव आहे. मी म्हणजेच आत्मा आहे, कारण ह्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. तो आत्मा आहे म्हणून आपले डोळे पाहतात, कान ऐकतात, जीभ चव घेत, त्याच्यामुळेच आपल्या प्रत्येक क्रिया ही त्याच्यामुळे होत असते, परंतु त्यालाच आपण ओळखत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की आंधळे जन्मले कुशी तरी न देखे माते. ज्या मातेच्या आपण दुधावर पोचतो, जिच्या अंगात खांद्यावर खेळत असतो, जर त्या आंधळे मूल जन्मतः जर आंधळे असेल तर त्याला तुझी आई कशी म्हणून विचारलं तर त्याला सांगता येणार नाही. तसं आपली परिस्थिती आहे. त्या आत्म्याच्या आधाराने आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करत असतो, परंतु त्याचीच आपल्याला ओळख पटत नाही किंवा त्याचीच ओळख आपण विसरलेलो असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ऐसे तैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या. म्हणून त्याला जाणायचं असेल आणि ती सर्वस्तू आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे सद्गुरू. तर सर्वस्तू दाखवितेच आणि त्यांच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कितीही आपल्याला बोध केला तरी त्याच्यावर जर आपला विश्वास नसेल, हे कसं कसं म्हणून जर आपले अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाले तर आपल्याला ते कधीच कळणार नाही. कारण शरणागती
म्हणजे आपल्या अनेक कल्पना ज्या करून आपण घेतलेल्या आहेत त्या जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत ह्याचं आकलन आपल्याला कधीही होणार. म्हणून शरणागती आणि विश्वास हे फार मोठं भांडवल आपल्याजवळ भक्तांच्या जवळ असेल तरच हे आपल्याला कळू शकते. आणि म्हणून महाराजांच्याकडे आल्यानंतर ते यथार्थ दृष्टी देतात की जे आजपर्यंत आपण समजत होतो की मी देह आहे आणि त्या देहाची जी इंद्रिय आहेत त्यालाच आपण सत्यत्व देत असतो आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटलेलं जातो आणि ते जर नसेल त्याच्यापासून जर आपण पारखी झालो तर आपल्याला दुःख होत असतं. परंतु आपलं स्वरूप जे आहे तर आत्मा हे माझं स्वरूप आहे आणि मी अनंत नेत्रांना पाहण्याची शक्ती मी दिलेली आहे. चंद्र सूर्याला प्रकाश देणारा त्यांना तेज देणारा मी आत्मा आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी आपल्याला खरा जो आनंदाचा खंड आहे तो सद्गुरूंच्या कृपेने गवसतो आणि त्या ज्याला कळतं की मी सगळ्या डोळ्यांना तेज देणारा आत्मा आहे, डोळ्यांचा डोळा सुद्धा मीच आहे हे ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू हा विश्वास दयाचे काही नाही ते निर्वयाचे नामे सतत हे महाराजांनी सांगितलेलं आहे की तो आत्माच मी आहे, डोळ्यांचा डोळा मी आहे हे ज्या दिवशी कळतात तो खरा डोळ. आणि जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत मोराच्या केसावर जसे अनंत डोळे असून सुद्धा त्याचा जसा काही उपयोग नाही तसं चर्मचक्षूंनी सगळं पाहत असून सुद्धा तो आंधळाच आहे. आणि चर्मचक्षूंना ज्याचा आधार आहे तो आत्मा मी आहे हे ज्याला कळतं तोच खरा डोळस आहे. आणि ती दृष्टी केवळ सद्गुरूच आपल्याला देऊ शकतात. आणि देवने शिष्याची लोचन अंगेची तरी ब्रह्म ते हे सद्गुरू. म्हणून महाराजांच्या जवळ आल्यानंतर ती यथार्थ दृष्टी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. परंतु ती दृष्टी आपली तेजस्वी ठेवण्यासाठी श्री गुरु प्रसन्न होईल. शिष्य विद्या ही कीर्तन आहे तरी ते फळे संप्रदाय उपासनीया. म्हणून आपल्याला हे जे महाराजांचं हे बोधाचं श्रवण आहे ते करत राहूया आणि यथार्थ दृष्टी प्राप्त करून आपल्या जीवनाचं आपण सार्थक करून घेऊया एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना. राजा